नमस्कार मित्रांनो, कोकण फॅमिली माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आलोय माझ्या धामणी गावी. संगमेश्वर तालुक्यातील माझं धामणी गाव आहे आणि मी माझ्या गावी आज आलो. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की कोकणामध्ये जो अवकाळी पाऊस पडतोय, तो अवकाळी पाऊस इतका प्रचंड कोकणामध्ये पडतोय की कधी नव्हे तर मे महिन्यामध्येच नद्यांना पूर आलाय. इथे मागू पाहू शकता, या अगदी छोटे जे ओढे आहेत त्यांना सुद्धा इतक्या लवकर पाणी येत नाही. इतक्या लवकर पाऊस हा अवकाळी पडल्यामुळे सर्वांनाच या ओढ्यांना सर्वच नद्यांना पाणी आलं. त्याच्यामुळे नुकसान असं झालंय की बांधण पकडायला कोकणी माणसाला वेळच मिळाला नाही. इतक्या जोरात पाऊस पडला, तितक्या ते वेगाने पाणी सुद्धा आलं. मग आमच्या वडिलांनी ज्या गेल्या वर्षी मागच्या वर्षीचं जे बांधण होतं तेच आता सुधारण्याचा निर्णय घेतला. कारण सुधारूया, बघूया थोडक्यात आपल्याला मासे मिळतात का. आणि वडिलांनी बांधण खूप छान प्रकारे इथे सुधारलंय, आता सुधारतात सुद्धा. आणि वडील छान प्रकारे ते बांधण सुधारण्याचा प्रयत्न करतात. बघूया आपल्याला मासे मिळतात का. तर बघूया मित्रांनो, आपल्याला किती मासे मिळतात ते चला पाहूया. याच्यात आहेत ना, याच्यात आहेत ना, इथं का आलो, याच्यात आहेत ना, मासा आहे ना. पाणी जेव्हा ओढून येतं तर मासा खाली चालू करतो. आणि जेव्हा तो मासा जम्प करतो आणि जेव्हा जम्प करतो हे आहे आपल्याला वाटतं मासा खाली जम्प करतो.
पडलोय पडलो. तर हे मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता थंडीचा मागव कशा प्रकारचे थंडा जातो. म्हणून आपण काय केलं हे याला पाळणं बनतात आमच्या भाषेमध्ये. आणि जेव्हा मासा खालून जेव्हा थंडीचा मासा जम करतो जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा उंचवडा दिसतो तेव्हा तो मासा जम करतो. आणि आता जेव्हा आपण जम केल्यानंतर तिथे तो आणि याच्यामध्ये हे माझं आमचं गेल्या वर्षीचं आहे. कारण हा अवकाळी पावसामुळे अचानक पाऊस आला आणि खूप पाणी झालं आणि इतका पाऊस पडला की एवढं पाणी आलं कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती मित्रांनो की अशा प्रकारचा पाऊस येईल आणि मे महिन्यामध्येच या नद्यांना पाणी येईल. आणि आमचं गेल्या वर्षीचं बांधण आहे आणि तिथे माझे वडील पाहू शकता तुम्ही. ते वडील थोडं आता हे बांधून सुधारतात टाले वगैरे लावून. आणि हे माझे काका ते सुद्धा आलेत काही बांधून सुधारणा करता. आणि तो आमचा पप्प्या म्हणजे माझ्या काकांचा मुलगा तो सुद्धा आलाय. खास मुंबईवरून बांगलाची मजा घ्यायला मासे पकडायला आला आहे. तो सुद्धा मुंबईहून माझ्या अनुभवाला आलेला आहे. दरवर्षी येतो यावर्षी सुद्धा आलाय.
गौरी आली पाहिजे होती. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की चढणीचा मांस आहे तो कशा प्रकारे पाळण्यामध्ये मिळतो. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि नवीन आपल्या ह्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.